जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओचं टायटल पाहून बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं असेल की आराध्यांनो आता तरी सुधरा, कारण की असं का लिहिलं आहे. मी स्वतः शाक्त संप्रदायाला फॉलो करत असताना, माझे अनेक शिष्य शाक्त संप्रदायामधून दीक्षित असताना व मी स्वतः हातावरती अंबाबाईची माळपरडी घेतलेली असतानासुद्धा मी इतर आराध्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी सुधरावं अशी अपेक्षा किंवा अशा पद्धतीची ताकीद का देऊ इच्छितो आहे, या सर्व विषयाचा आपण उहापोह या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पार्श्वभूमी अगदी ताजी आहे. तुम्ही सर्वजण बघत आहात की हल्ली काही गुरुवर्यांच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या व्हिडिओ क्लिपमध्ये काही गुरुवर्यांचे पाय धुवून पिताना त्यांचे शिष्य दिसले. त्यावरती नकोत असली टीका सध्या समाज माध्यमांवरती होते. काही ठिकाणी अंगारा किंवा कुंकू लावून रुग्णांना ब्लेसिंग देणारे गुरुवर्य दिसले. त्यांच्यावर सुद्धा खालच्या पातळीवरची टीका सध्या होत आहे. काही ठिकाणी मांडीवरती बसून गुरुमंत्र दिला म्हणून थेट पोस्कोचा गुन्हा लावण्यापर्यंत काही प्रकरणं गेलेली आहे. आणि मग मांडीवर बसून गुरुमंत्र देणे, एखाद्याच्या कपाळाला कुंकू किंवा अंगारा लावणे आणि शिष्यांकडून पाय धुवून घेणे, या तीनही ज्या बाबी आहे ह्या शाक्त संप्रदायाशीच संबंधित आहे. त्यामुळे मी यावरती बोलू इच्छितो. सुरुवात करूया हे चुकीचं की बरोबर. तर बघा, ना मी त्या गुरुवर्यांची बाजू घेणार आहे, ना ज्यांनी टीका केली मी त्यांची बाजू घेणार आहे. पण एक सर्वसामान्य शाक्त संप्रदायाचा भक्त किंवा सेवक म्हणून किंवा त्या समाज घटकाचा एक भाग म्हणून मला या ठिकाणी माझं मत मांडायचं आहे. बघा, शाक्त संप्रदायामध्ये गुरुला बाप किंवा गुरु जर लेडीज असेल तिला आई मानण्याची पद्धत आहे. माझ्याही बोलण्यामध्ये तुम्ही अनेक वेळेला माझा गुरुलेख, माझ्या गुरुलेखी असा शब्द ऐकायला तुम्हाला मिळेल. आता इथे माझा शिष्य किंवा माझी शिष्या असा शब्द तोंडात येतच नाही. तर ग्रामीण बोली भाषेमध्ये आमच्या शाक्त संप्रदायामध्ये चेला किंवा चेली असं म्हटलं जातं. हा माझा चेला आहे, ही माझी चेली आहे. आणि चेला चेली हे थोडंसं गावंढळ वाटतं, म्हणूनच मी त्याला गुरुलेख किंवा गुरुलेखी असा शब्द वापरतो. पण याच्यातून अर्थ काय निघतो की शाक्त संप्रदायामध्ये जर शिष्य पुरुष असेल तर तो गुरुलेख म्हणजे मुलगा असतो, आणि शिष्या जर लेडीज असेल तर ती गुरुलेखी म्हणजे अर्थातच मुलगी असते. आता एखाद्या मुलाने किंवा मुलीने स्वतःच्या आई वडील मानलेल्या व्यक्तीचे पाय धुणं यामध्ये काहीच गैर नाही आहे. पाय धुणं इथपर्यंत मी मान्य करतो, त्यात काही चुकीचंच नाही. गुरुचे पाय जगामध्ये जो शिष्य धुत नाही त्या शिष्याला अहंकारी म्हटलं जातं. मग अशा अहंकारी शिष्यांची गरजच काय. त्यामुळे गुरुचे पाय धुणं ह्या प्रथेचं तर मी कालही समर्थन केलं, तर आजही समर्थन करतो, मरेपर्यंत समर्थन करत राहणार. गुरुच्या पायावरती जो एक लोटा पाणी वाहू शकत नाही तो काय त्या गुरुची आदरातिथ्य ठेवणार आहे. त्यामुळे गुरुचे पाय धुणं यात काही गैर नाही. आता गुरुचे पाय धुवून ते पाणी पिणं कितपत योग्य या बाबीबद्दल बोलतो. सर्वात प्रथम सुरुवात तर माझ्यापासून करतो की मी माझ्या शिष्यांना माझे पाय धुवू देतो, पण पाय धुतलेलं पाणी पिण्यासाठी मात्र मी मनाई करतो. अगदी तुम्हाला उदाहरण सांगायचं तर मला एक 5-6 दिवसापूर्वीचं उदाहरण सांगता येईल. माझे 2 शिष्य या ठिकाणी आले होते. गणेश पवार होता आणि राखीताई देशमुख होती. गणेश पवार हा माझा पुरुष शिष्य आहे, तर तो माझा गुरुलेख आहे. राखी माझी गुरुलेखी आहे, म्हणजे लेडीज आहे. दोघंही जण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आलेले होते आणि त्यांनी माझे पाय धुतले. पाय धुतल्यानंतर राखी देशमुखने ताट उचललं. मला कळलं की ती ताट कशासाठी उचलते आहे. अर्थातच ती पाय धुतलेलं पाणी पिण्यासाठी तिने ताट उचललं होतं. मी तिला सक्तपणे ताकीद दिली. म्हटलं, राखी, माझं पाय धुतलेलं पाणी अजिबात प्यायचं नाही. ती म्हटली, नाही भाऊ, हा आमचा अधिकार आहे. म्हटलं, नाही राखी, पाणी प्यायचं नाही. ती म्हटली, नाही भाऊ, मला प्यायचंच आहे. ती हट्टाला किंवा जिद्दीला पेटली. मी काय केलं असेल? मी म्हटलं, राखी, तुला माझ्या डोक्याची शपथ आहे, जर तू ते पाणी पिलीस तर. माझ्या डोक्याची शपथ म्हटल्याबरोबर तिनं ते पाणी खाली ठेवलं. म्हणजेच काय, माझं जर तिला रोखलं नसतं मी तर राखीने ते पाणी पिलंच असतं. आणि मग तथाकथित जसं गुरुवर्यांवरती आरोप लागतो तसेच आरोप आंधळे सरांवरतीही लागले असते की हेही शिष्यांकडून पाय धुवून घेतात आणि त्यांना पाणी प्यायला लावतात. कुठलाच गुरु शिष्यांना माझे पाय धुवा आणि ते पाय धुतलेलं पाणी तुम्ही प्या असं सांगू शकत नाही. ही बाब मला मान्यच नाही. शिष्य स्वतःच्या मनाने गुरुचे पाय धुतात आणि ते पाणी पितात. मग हे चुकीचं की बरोबर? तर इथं गुरुवर्यांची चुकी अशी आहे की जसं मी राखीला म्हटलं तुला माझ्या डोक्याची शपथ आहे पाणी प्यायचं नाही,
तसं जर समोरचे गुरुवर्य म्हटले असते की माझा आदेश आहे, माझी आज्ञा आहे, माझी ऑर्डर आहे किंवा माझी शपथ आहे, प्यायचं नाही माझं पाय धुतलेलं पाणी, समोरच्या शिष्यांनी ते पाणी पिलं असतं का? नसतं पिलं ना. म्हणजेच होणारी घटना पुढे टाळता आली असती. असो, पण आता गुरुचे पाय धुणं यावरतीच जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे ते मी स्वतःवरून सांगतो. माझे परमपूज्य गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती 1008 जुना आखाडा त्र्यंबकेश्वर यांच्याकडून मी शिवपंथाची दीक्षा घेतलेली आहे. तर मी स्वामीजींचे पाय धुवून पाणी पिलेलो आहे. माझे दुसरे गुरु शाक्त संप्रदायामधून परशुराम नाना आंभोरे, ज्यांच्याकडून मी अंबाबाईचं आराधपण आणि माळपर्टी घेतली आहे, त्यांचे पाय धुवून सुद्धा मी पाणी पिलेलो आहे. माझे तिसरे गुरु स्वतःचे आजोबा किसननाथ गुणाजीनाथ घुगे, रक्ताचे आजोबा असल्यामुळे मी त्यांचे कधीच पाय धुतले नाही. आणि एक आजोबाचं नातवाचं नातं प्रेमाचं असतं. मी खूप लहान होतो त्यामुळे त्यांनीही कधी पाय धुवून घेतले नाही, त्यामुळे आजोबांचं चरणतीर्थ मी कधी घेतलं नाही. चौथे माझे जोगती संप्रदायाचे गुरु, ज्यांच्याकडून मी हे यल्लमाचं दर्शन घेतलं, ते म्हणजे शिखराप्पा जोगती आणि त्यांच्यासोबत इतर 4 जोगती, हडलकी देवस्थान, प्रतिसौंदती यल्लम्मा. तर यांचेसुद्धा मी पाय धुतले, पण त्यांनीसुद्धा मला पाय धुतलेलं पाणीतीर्थ घेऊ दिलं नाही. पण परशुराम नानांचं चरणतीर्थ किंवा स्वामीजींचं चरणतीर्थ मी स्वतः घेतलेलं आहे, आजही घेतो. हा माझा श्रद्धेचा विषय आहे. मला परशुराम नानांनी सांगितलं नाही की माझे पाय धुवून पाणी पी, ते कसं सांगतील? स्वामीजींनी सांगितलं नाही पाय धुवून पाणी पी, ते कसं सांगतील? हे शिष्याच्या मनातील भावना असते, परंतु त्या भावनेचा एवढा उहापोह करण्यात आला. मग काही जणांच्या कमेंट आहे की ज्या बाया स्वतःच्या नवऱ्याचे पाय कधी धुत नसतील, स्वतःच्या आईवडिलांचे पाय धुत नसतील आणि ह्या एखाद्या परपुरुषाचे पाय धुतात आणि पितात, ह्या बाया निर्लज्ज आहेत, ह्या अशा आहेत, ह्या तशा आहेत. मला या ठिकाणी एक म्हणावंसं वाटतं, मला स्वतः आई पण नाहीत, वडील पण नाही, तर मी माझे आई वडील माझ्या गुरुमध्ये शोधले. त्यामुळे स्वामीजी असेल किंवा परशुराम नाना असतील, यांना आईवडिलांच्या स्थानी मानून मी त्यांचे पाय धुवून पाणी पिलो, कारण माझे आई वडील हयातीमध्ये नव्हते. पण ज्यांना मायबाप जिवंत आहेत त्यांचं प्रथम कर्तव्य तर हे आहे, गुरुपौर्णिमेला पहिले स्वतःच्या मायबापाचे पाय धुवावे. आणि मी तुम्हाला सांगतो, माझी एक पद्धत आहे अशी म्हणजे काय, हे एक बोट जर तुमच्याकडं असेल तर हे 3 बोटं माझ्याकडं असतात. तर हे यासाठी सांगतोय, जर माझे आई वडील जिवंत असते तर माझ्या परमपूज्य माता पित्याचे पाय मी धुतलेच असते, नंतर गुरूंचे पाय धुतले असते. आणि राहिला विषय महिलांचा, तर महिलांनी सुद्धा स्वतःच्या सासूचे सासऱ्यांचे पाय धुवावे गुरुपौर्णिमेला, स्वतःच्या नवऱ्याची सुद्धा पाय धुवावे. पतीला परमेश्वर मानण्यात आलेलं आहे. महिलेला जे सतीत्व प्राप्त होतं ते पतीची सेवा केल्यामुळेच प्राप्त होतं ना. तर महिलेनेही जर आपल्या नवऱ्याचे पाय धुतले तर काय बिघडतं, त्यालाही मोठेपणा मिळतो. माझं उदाहरण देतो, माझी पत्नी स्वतः दर गुरुपौर्णिमेला माझे स्वतःचे पाय धुते. माझे स्वतःचे पहिले पाय माझी बायको धुते, त्यानंतर माझी शिष्य धुतात. पद्धत होती, नवऱ्याला महादेव मानण्यात येतं. तथाकथित एका व्यक्तीने स्वतःच्या बायकोचे पाय धुतले, तशी क्लिप व्हायरल होत आहे. त्यांनी सांगितलं की बुवा मी माझ्या घरच्या लक्ष्मीचे पाय धुतो, तर मला त्यात काही गैर वाटलं नाही. त्या बायकोच्या पायगुणामुळे त्याच्या घराचं काही भलं झालं असेल म्हणून तो बिचारा त्याच्या बायकोचे पाय धुतोय, त्यामध्ये काहीच वाईट नाही. मग बायकोने नवऱ्याचे पाय धुवावे, नवरा बायकोबद्दल कृतज्ञ असेल तर नवऱ्याने बायकोचे पाय धुवावे, बाईने सासू सासऱ्यांचे पाय धुवावे, पुरुषाने आईवडिलांचे पाय धुवावे. हे आधी कर्तव्य आहे. ही सर्व कामं झाल्यावर मग आपापल्या गुरुवर्यांचे जाऊन पाय धुवावे. काय चरणतीर्थ घ्यायचं नाही घ्यायचं तो पुढचा विषय. आता दुसरा मुद्दा, मांडीवरती बसवल्यामुळे पोस्को कायदा लागला. XYZ गुरुवर्याने, तथाकथित गुरुवर्याने, ज्याचं नाव मी घेणार नाही, अल्पवयीन मुलीला मांडीवरती बसवलं, त्यामुळे गुन्हा लागला. तर पोस्को गुन्हा केव्हा लागत असतो, जेव्हा एखाद्या अल्पवयीन मुलाला किंवा मुलीला त्याच्या इच्छेच्या विरुद्ध अनैसर्गिकपणे किंवा अप्राकृतिकरित्या किंवा गैरदृष्टीयरित्या स्पर्श केला जातो आणि त्या समोरच्या व्यक्तीला त्याची आपत्ती होते, तेव्हा पोस्कोचा गुन्हा लागतो. हा पोस्को कायदा निर्भया हत्याकांड 2012 दिल्लीमध्ये जे घडलं त्यानंतर अस्तित्वामध्ये आला आणि तो अतिशय गरजेचा आहे. लहान मुलांच्या शीलतेचं संरक्षण त्या पोस्को कायद्याअंतर्गत होतं. पण त्यातला नियम काय की मर्जीच्या विरुद्ध बळजबरीने जर तसला स्पर्श वाईट केला असेल, गैरउद्देशाने केला असेल तर तो गुन्हा आहे. आता इथे तथाकथित गुरुने त्याच्या मांडीवरती मुलगी बसवली म्हणूनच गुन्हा लागला का, तर मांडीवर का बसवली म्हणून. दुसरा विषय, काही व्यक्ती म्हणतात की मांडीवर बसवल्यावर डोक्यावरती छत्र धरलं जातं, म्हणजे जे काही झाकून घेतलं जातं, तर त्याच्या आतमध्ये म्हणे गालाची चुंबनं घेतली जातात.
आता हे तर अतिशय जास्त हास्यास्पद वाटलं. मला काय म्हणायचं आहे, आराधी पंथामध्ये किंवा शाक्त संप्रदायामध्ये कुठल्या गुरुला एखाद्या बाईचं किंवा बुवाचं चुंबनच घ्यायचं असेल तर मांडीवर बसून 100 लोकांच्या देखत डोक्यावरती ओढणी किंवा पडदा घेऊन कशाला चुंबन घेईल? अहो, तो लाईव्हमध्ये किस करत बसेल. काहीतरी लॉजिक आहे का या गोष्टीमध्ये? पण चुकतं कुठं? आता त्याबद्दल बोलतो. मांडीवर बसवणं इथंच चुकतं. मांडीवर बसवणे या प्रथेच्या मी कालही विरोधामध्ये होतो, मी आजही विरोधात आहे. तुम्ही आठवा, 5 वर्षापासूनचे माझे व्हिडिओ काढा. 5 वर्षापासून जेवढ्या काही ज्ञानमाळी झाल्यांच्या यूट्यूबवरती माझ्या अवेलेबल आहे, एका स्त्रीला किंवा पुरुषाला माझ्या मांडीवर बसलेली दाखवा. एका स्त्रीला किंवा पुरुषाला माझ्या मांडीवर बसलेले दाखवा. का एवढं गॅरंटेड सांगतोय? कारण मी स्वतः 10 व्हिडिओमध्ये बोंबलून सांगत होतो की अरे बाबांनो, स्त्री असो किंवा पुरुष, आपण जर यांना आपल्या मांडीवर बसवलं तर आपल्या लैंगिक भावना एखाद्या वेळेला जागृत होऊ शकतात किंवा समोरच्या शिष्याच्याही लैंगिक भावना जागृत होऊ शकतात. बरं, नाही जागृत झाल्या तर पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन तसा होऊ शकतो आणि सामाजिक हानी होऊन बदनामी होऊ शकते. त्यामुळे असं मांडीवर वगैरे बसवणं थांबवा. आणि याची मी सर्वात प्रथम सुरुवात केली. मी माझे जेवढे शिष्य झाले, मी स्वतः बसलो की माझ्यासमोर दुसरा पाठ टाकलेला असतो, मी स्वतः खुर्चीवर असतो, खुर्चीच्या समोर खाली चौरंग असतो, माझ्या मांडीला त्या शिष्याचा स्पर्शसुद्धा होत नाही, अशा अंतरावरती बसवून मी गुरुदीक्षा देतो. तर माझ्याच पंथाच्या अनेक जोगती असतील, आराधी असतील, वाघ्या मुरोढी असतील, यांनी माझ्यावरती टीका केली. उघड नाही केली, पण खाजगीमध्ये टीका केली, जी माझ्या कानावर बऱ्याचदा आली. माझ्या शिष्यांना हिणवण्यात आलं. माझ्या शिष्यांना इतर आराधी म्हणत होते, काय तुमचे आंधळे सर, काय तुमचा गुरु, अरे तुमच्या गुरुनं तुम्हाला मांडीवरच घेतलं नाही, असा कसा तुमचा गुरु? तुमच्या गुरुनं तुम्हाला मांडीवरच घेतलं नाही, असा कसा गुरु? आज कोणाची बाप खरी ठरते? जे मी 5 वर्षापूर्वी सांगत होतो की असं मांडीवर बसवणं, असं तोंडाजवळ तोंड नेणं, असं कानामध्ये पार ते ओठ घुसेपर्यंत जसं त्याला चुंबन म्हणण्यात येतं, जे आज टीका होत आहे, पण त्या सदृश देखावा निर्माण करणं, असे गळ्याभोवती मिठ्या मारून गुरुमंत्र देणं, अरे हे बंद करा, याच्यामुळे आपला पंथ संप्रदाय बदनाम होतोय. तेव्हा माझ्यावर टीका करण्यात आली. मांडीवर घेणं ही प्रथा काय आहे? मांडीवर घेणं याचा अर्थ होतो की समोरच्या शिष्याचं ममत्व स्वीकारणं, पालकत्व स्वीकारणं. ममत्व स्वीकारणं किंवा पालकत्व स्वीकारणं याचं एक औपचारिक स्वरूप म्हणजे मांडीवर घेणं. जसं तुम्हाला उदाहरण सांगतो, आईने बाळाला दूध पाजावं हा नियम आहे. लहान बाळाला गर्भवती मातेने दूध पाजावं. पण जर एखाद्या गर्भवती मातेचं दूध आटलं असेल तर त्या बाळाला वरतून गाईचं दूध आणून बिटलीमध्ये पाजलं जातं की नाही? तिथे काही पर्याय असतो का? मग तिथे फक्त एक सिम्बॉलिक स्वरूप आहे की आईचं दूध बाळाने प्यावं, पण आईला दूध नसेल तर गाईचं पाजलं जातं. तसं इथे जर तुम्ही मांडीवर घेणं हे सिम्बॉलिक आहे. मांडीवर घ्यायचं नसेल, तुम्ही समोर खुर्ची टाकून त्याला बसवा, तुम्ही खुर्चीवर बसा. किंवा सर्वोत्तम पद्धत म्हणजे समोरासमोर बसवून गुरुमंत्र देणे, जी आमची नाथ संप्रदायाची पद्धत आहे. हल्ली तर मी अनेक नाथपंथी लोकांनाही बघतोय की जे मांडीवर बसवून गुरुमंत्र देत आहेत. मांडीवर बसणं नाथ संप्रदायामध्ये नाही आहे. वारंवार सांगतोय, मांडीवर बसणं शाक्त संप्रदायाची पद्धत आहे. नाथ पंथात मांडीवर बसायला स्थान नाही. पण आता हल्ली एक थेर दिसतंय. त्या थेरामध्ये मुंबईची एक व्यक्ती समोरच्या शिष्याला पूर्ण नग्न करते, अंडरविअरवर ठेवते, स्वतः पण अर्धनग्न असते आणि अर्धनग्न झालेला गुरु पूर्ण नग्न झालेल्या शिष्याला मांडीवर बसवतो आणि ते दिसायला फार विचित्र दिसतं. दोघंही पुरुषच असतात. पण मला एक म्हणायचं आहे की भारतामध्ये LGBTQ म्हणजेच की त्या ठिकाणी लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर किंवा इतर काय ते आहेत, होमोसेक्शुअल, असा लोकांचा एक ग्रुप आहे. तसला एक कायदाही अस्तित्वात आलेला आहे. तर त्या दृष्टीनेही तुमच्याकडे कोणी बघू शकतं. ते दिसायला विचित्र दिसतं. गुरुसुद्धा नग्न, शिष्यसुद्धा नग्न, मांडीवरती बसलेत. बरं, बसलेत तर बसलेत, शूटिंग कशाला काढताय? शूटिंग काढून ते यूट्यूबवरती टाकताय, इंस्टाग्रामवरती टाकताय, फेसबुकवरती टाकताय. अशांच्यावरती सुद्धा अश्लीलता पसरवल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे तथाकथित जे नाथपंथी असले नग्न करून मांडीवर घेत आहेत, त्यांनीही सावध होणं गरजेचं आहे.
आता येऊया शाक्त संप्रदायाबद्दल. तर नाथ संप्रदायामध्ये जी माझ्या आजोबांची पद्धत होती, गुरुने समोर बसावं, शिष्याने गुरुकडे तोंड करून बसावं, समोरासमोर बसून उपदेश किंवा गुरुमंत्र कानामध्ये घ्यावा. तर याच पद्धतीनुसार मी इथून पुढच्या ज्ञानमाळी करणार आहे. हा स्वतःमध्ये बदल मी घडवून आणत आहे. मी तर मांडीवरती बसवत नाही, मी खुर्चीवर असतो, शिष्याला चौरंगावर बसवतो, पण इथून पुढे मी तसं सुद्धा बसवणार नाही. मी समोर बसेल आणि माझ्यासमोर शिष्य बसेल, आणि जसा माझ्या आजोबांनी मला गुरुमंत्र दिला तसा गुरुमंत्र इथून पुढे मी शाक्त संप्रदायामध्ये द्यायला सुरुवात करणार आहे. हां, बरेच शाक्त संप्रदाय याला सुद्धा विरोध करतील की ही पद्धत नाही आहे शाक्त संप्रदायाची, मांडीवरच बसवलं पाहिजे. पण बाबांनो, माझी मांडी एवढी रिकामी नाही. मांडीवर बसवल्याचे काय परिणाम झाले तुम्ही सर्वांनी बघितले, आणि ज्यांना हौस असेल मांडीवर घेण्याची अजून, त्यांनी मांडीवर नाही कुठं कुठं घ्यावं, पण मी इथून पुढे मांडीवर बसवणार नाही, समोर बसवून गुरुमंत्र देईल. ज्याला पटत असेल त्यानेच तो माझ्याकडून घ्यावा, ज्याला पटत नसेल त्यांनी घेऊ नये. दुसरा, मी स्वतःमध्ये म्हणजे आता हा विषयाचं थोडंसं विषयांतर होतं आहे पण सांगतो. आता जी येणारी गुरुदीक्षा आहे ती मी मुद्दाम पितृपक्षामध्ये आयोजित करतो आहे. कारण आमच्या आराधी पंथामध्ये असं मानतात की पितृपक्षामध्ये अंबाबाईला दिवा लावलेला चालत नाही, अगरबत्ती लावलेली चालत नाही. अंबाबाई 15 दिवस झोपलेली असते, 15 दिवस तिला पडदा ओढायचा, तिची पूजासुद्धा करायची नाही. अशा ज्या काही कुजकट मानसिकता आहे ज्यामुळे 15 दिवस देवतेच्या पूजेपासून तिला वेगळं ठेवण्यात येतं, विलग ठेवण्यात येतं. आणि मी याचा वारंवार विरोध केला आहे की पितृपक्षामध्ये दररोज दैनंदिन पूजापाती केली पाहिजे. पितृपक्षात आपण जेवण सोडत नाही, लघवीला जाणं सोडत नाही, टॉयलेटला जाणं सोडत नाही, झोप घेणं सोडत नाही. मग आपलं खाणं पिणं हागणं मुतणं सर्व सुरू असतं. मग देवतेचं पूजापाती नैवेद्य आरती त्या ठिकाणी तिचं दिवाबत्ती का बंद करावी? त्यामुळे दैनंदिन अगदी तुमच्या घरचं पितृपक्षातलं श्राद्ध जरी असेल तरी त्या दिवशी सुद्धा देवीची पूजा झाली पाहिजे. मी या मताचा माणूस आहे आणि ह्याच माझ्या मताचं समर्थन करण्यासाठी मी यंदा पितृपक्षामध्ये ज्ञानमाळ दीक्षा आयोजित करत आहे. पितृपक्षामध्ये ह्या ज्ञानमाळी होतील, वाजत गाजत 5 पावली होईल, देवीचा जागरण गोंधळ होईल, दैत्यपूजन होईल, जळफेरी होईल, हळद लावणं होईल, मुंडावळ्या बांधणं होतील आणि बाशिंग बांधून वाजत गाजत दरवर्षीप्रमाणे दरवेळेप्रमाणे ज्ञानमाळ गुरुदीक्षा होईल. आणि मांडीवर न बसवता किंवा मी खुर्चीवर आणि समोर चौरंगावर सुद्धा न बसवता समोरासमोर बसवून ही गुरुदीक्षा मी इथून पुढे संपन्न करणार आहे. आता राहिला विषय, ज्या गुरुवर्यांनी ती अल्पवयीन मुलगी मांडीवर घेतली त्यांची चुकी आहे की नाही? तर मी चुकी आहे असं मानणार नाही. त्यांनी त्यांच्या प्रथेचं पालन केलं. जर प्रथाच तशी आहे तर त्यांनी प्रथेला सोडून काही केलेलं नाही. आता समाज त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतोय, पण हे असं होऊ शकतं हे मी 5 वर्षापासून सांगतोय ना. ऐकलं का कोणी? उलट आंधळे सरांना काहीतरी वेगळं आहे किंवा हा माणूस वेगळा चालतो असं मला ठरवण्यात आलं. असो, ज्याचे कर्म त्याच्यासोबत. आता राहिला विषय अंगावरती सोनं घालण्याचा. अंगावरती सोनं घालण्यामुळे भरपूर गुरुवर्य ट्रोल होत आहेत आणि मी पहिल्यापासून सोनं चांदी घेण्याच्या विरोधात आहे. मी कधी कोणाकडून सोनं घेतलं नाही, घेणार नाही, घेऊ शकत नाही, मला ते आवडणार नाही आणि मला कोणी सोनं देत सुद्धा नाही. त्यामुळे सोनं घालण्याच्या प्रथेच्या तर मी विरुद्ध आहेच. पण एवढं सांगेल, ज्या गुरुवर्यांनी सोनं घेतलं आहे तर त्यांनी कोणाकडून बळजबरीने हिसकावून तर घेतलं नसेल, शिष्यांनी त्यांना मनाने दिलं असेल. त्यामुळे मग जितका गुरुवर तुम्ही ब्लेम करताय तेवढंच सोनं देणाऱ्या शिष्यालाही ब्लेम केलं पाहिजे. दुसरा विषय, काही गुरुवर्यांनी सोनं विकत आणलं आहे, तर विकत आणताना त्यांनी त्यांच्या उत्पन्नातून आणलं आहे. आता ते उत्पन्न चांगल्या मार्गातून, वाईट मार्गातून, जगाला लुबाडून की जगावर उपकार करून हा कायदा तज्ज्ञांनी शोधण्याचा विषय आहे. पण त्यांनी तर कमाईतून विकत आणलं आहे. त्यामुळे आपल्याला सोनं घालणाऱ्यांवरती सुद्धा उघड बोलण्याचा अधिकार नाही आहे. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. भारतामध्ये अनेक गोल्डमॅन आहेत जे अंगावरती 4-4 किलो सोनं घालतात. त्यांच्यावरती का आपण बोलत नाही? मग गुरुवर्यांनी सोनं घातलं त्यांनाच का नाव ठेवावं? हा त्या गुरुवर्यांच्या आपापल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे असं मला वाटतं. आणि राहिला विषय कुंकू अंगारा लावण्याचा. तर बिमार रुग्णाला कुंकू लावणे किंवा बिमार रुग्णाला अंगारा लावणे यात काय गैर आहे हो? अहो, लेकरू जर बिमार पडलं तर त्याला देवासमोरचा अंगारा लावण्यात येतो. एखादी व्यक्ती बिमार असेल तिला जगदंबेचं कुंकू लावण्यात येतं. माहूरगडच्या रेणुका मातेच्या मळवटाचं कुंकू प्रसाद म्हणून पुजारी भक्तांना वाटतात. अनेक भक्त आजारी अशक्त लोकांना किंवा व्यक्तींना ते कुंकू लावतात. कुंकू लावणं, अंगारा लावणं ही एक संस्कृती आहे, भक्ती परंपरा आहे. त्यामध्ये कुठलंही काही गैर आहे असं मला वाटत नाही. हां, ज्या लोकेशनवरती हे सर्व करण्यात आलं तेव्हा जर चित्रीकरण केलं नसतं तर कदाचित टिकीची जोड उठली नसती. हे त्यातलं एक कारण मला वाटतं. पण कुंकू लावणं, अंगारा लावणं यामध्ये काही गैर नाही.
तर मी या ठिकाणी जे सांगितलं की आराध्यांनो आता तरी सुधरा, तर हेच सांगेल, सोनं नाणं मागण्याची कोणावर बळजबरी करू नका, बळजबरीने कोणाला मांडीवरती बसवू नका. जसं तुम्ही मांडीपासून दूर बसवून गुरुदीक्षा द्याल ती पद्धत सुरू करा. पडदा घेणं बंद करा. मी मान्य करतो, पडदा घेणं ही शाक्त संप्रदायाची पद्धत आहे, पण जर आपण पडदा घेतल्यामुळे आपण महिलेचं चुंबन घेतो किंवा महिला पुरुषाचं चुंबन घेते असला घाणेरडा आरोप जर लागत असेल तर गुरुलेकीच्या आणि गुरुलेकाच्या नात्याला काय अर्थ राहिला, हा प्रश्न मी गुरुवर्यांना विचारू इच्छितो. अरे बापाला मुलीसोबत पाप लावण्यात येतंय, मुलीला बापासोबत पाप लावण्यात येतंय, आईला मुलासोबत पाप लावण्यात येतंय, मुलाला आईसोबत पाप लावण्यात येतंय, म्हणजे आपण जे गुरुलेक किंवा गुरुलेकी म्हणतो ह्या नात्याला अर्थच राहणार नाही. तथाकथित लोक आपल्याला नाव ठेवतील. त्यामुळे वरचा पडदा घेणं पहिले बंद करा. आणि आकाशाचा मंडप आणि धरतीचं आसन हे आपल्या गोंधळातले शब्द आहे. डायरेक्ट मोकळ्या डोक्याने गुरुमंत्र द्या ना, बघू द्या सर्वांना काय चालू आहे त्या आतमध्ये. कशाला पडदा घ्यायचा? इथून पुढे मी पडदा घेणं सुद्धा बंद करणार आहे. मी अजिबात माझ्या डोक्यावर पडदा ठेवणार नाही. मोकळ्या आभाळात हजार लोकांच्या देखत समोरासमोर बसून ही गुरुदीक्षा होईल. ना पडदा असेल, मांडीवर तर मी बसवतच नाही. तर माझ्या मनातली जी खतखत होती ती बोलून दाखवलेली आहे. बऱ्याच जणांना माझ्या या स्पष्ट बोलण्याचा राग येईल, आला तरी हरकत नाही, पण माघारी बोलण्यापेक्षा मी तोंडावर बोलणं समजतो. पण एवढंच या ठिकाणी निमित्ताने सांगेल की तथाकथित गुरुवर्यांची बदनामी थांबवा. ती यासाठी थांबवा की बघा, त्यांचे माझे एक शाक्त संप्रदायी म्हणून मतभेद नक्कीच आहेत. त्यांच्या काही गोष्टी मला पटत नाही, माझ्या काही गोष्टी त्यांना पटत नाही. मी त्यांच्यावरती कधी काही बोललो असेल, ते माझ्याबद्दल कधी काही बोलले असतील, तो विषय वेगळा. किंवा आमचे काही शिष्य एकामेकांकडे गेल्यामुळे वैयक्तिक वाद असतील, तोही विषय वेगळा. पण तेही अंबाबाईचे लेकरं आहे, मीही अंबाबाईचं लेकरू आहे. एका नात्याने जशी सख्खी भावकी चुलत भावकी असते, भावकी भावकीचे वाद असतात, पण मरणादारी तोरणादारी एकत्र यावं लागतं, तसं अंबाबाईच्या लेकरांना कुठे ना कुठेतरी एकत्र यावं लागेल. या मानसिकतेतून विनंती करतो की कृपया मांडीवर बसवून चुंबन घेतलं, कानाचं चुंबन घेतलं, तोंडात तोंड घातलं आणि मांडीवर बसून अश्लील हरकत केली असले घाणेरडे आरोप कृपया गुरुवर्यांवरचे थांबवा. तसलं काही शाक्त संप्रदायामध्ये होत नाही. कारण शाक्त संप्रदायामधले जे गुरुवर्य असतात ते स्वतःला अंबाबाईचा प्रतिनिधी म्हणून, एक स्त्री म्हणून बघतात. त्यामुळे ते कुठल्या स्त्रीकडे अशा वाईट नजरेनं बघू शकत नाही, तेवढी गॅरंटी तर मी सुद्धा देतो. आणि गुरुवर्यांना बायका आहेत, संसार आहे. ज्यांना बायका नसेल त्यांनी बायका करून घ्याव्या, त्यामुळे जेणेकरून असले आरोप कोणावरती लागणार नाहीत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.